धर्म होता आणि धर्म सुधारण्याची जी चळवळ झाली ती सुद्धा शिक्षणाशी संबंधित आहे। त्याच्यामुळे आपल्याकडे जी पद्धत होती प्रश्न विचारू नाही, जो कोणी सर्वज्ञ आहे तो सर्वज्ञच असतो, या पद्धतीची जी शिक्षण पद्धती होती, म्हणजे गुरु जे सांगल ते सत्य, गुरुला प्रश्न विचारायचा नाही, जसा ईश्वराला प्रश्न विचारायचा नाही तसा गुरुलाही विचारायचा। जो ईश्वर सांगतोय ते जसं सत्य असतं तसं गुरु सांगतो ते सत्य। म्हणजे उदाहरणच घ्यायचं आपल्याला झालं तर समजा एकलव्याने असं म्हटलं असतं की गुरु सांगतो मागतो ते सत्य नाही, तर तो अंगठा कापून देण्याचा भागच चालणार असता। गुरुला हे मान्य होतं की मी सांगाल ते सत्य आहे, आणि एकलव्य जरी आदिवासी होता तर तो त्याचा टीचर शिष्य नव्हता, तरी त्यालाही हे मान्य होतं की गुरु म्हणते ते सत्य असतं। त्याच्यामुळे सत्याचा शोध या परंपरेमध्ये येत नाही। म्हणजे जी कुठली आपली परंपरा आहे, भारतीय परंपरा म्हणा, ब्राह्मणी परंपरा म्हणा, एज्युकेशनचे ज्ञान मिळवण्याची, त्याच्यामध्ये शंका निरसन किंवा शंका निर्माण करणं, व्यक्त करणं, म्हणजे शंकेतूनच ज्ञानाची पुढचा विकास होतो, ते मान्य नाही। त्याच्यामुळे आपल्याकडे युरोपियन शिक्षण पद्धती आणि आपल्याकडची ब्राह्मणी शिक्षण पद्धती याचा संघर्ष आला, मोठा संघर्ष आला। पण एक असं झालं की ज्ञानाचे कवाड जे आहे ते सताड या नव्या पद्धतीनं ओपन झाले आणि ते सर्वांसाठी ओपन झाले। हा आपल्या दृष्टीने फार महत्वाचा भाग। म्हणजे कधीही शिक्षणावर आपण विचार करत असताना शिक्षणामुळे आपल्याकडे जे कुठले ज्ञानाचे मार्ग मोकळे झाले किंवा मुक्त झाले, दुसऱ्या भाषेमध्ये जे कुठले मोनोपॉली होती, मक्तेदारी होती ज्ञानाची, ती मक्तेदारी एका माणसाकडे न राहता ती फक्त जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला दिलं पाहिजे, या पद्धतीची एक विचारसरणी या युरोपियन शिक्षणामुळे निर्माण झाली। आणि त्याच्यानंतरचा दुसरा भाग की असं शिक्षण देणे आणि लोकांना शहाणे करून सोडणे हे सरकारचं कर्तव्य आहे। हा कर्तव्याचा भाग, म्हणजे नुसता अधिकाराने नाही, कर्तव्याचा भाग आला। वेलफेअर स्टेटची जी संकल्पना आली त्यातून ते आलं, आणि त्यातून पुढचा भारतीय संदर्भामध्ये जो संघर्ष उभा राहिला तो अधिकाधिक आपल्याशी संबंधित आहे। त्याचाही एक आढावा घेऊन आजच्या शिक्षण पद्धतीचे प्रॉब्लेम आपण घेऊया। त्याच्यामध्ये बेळगाव आहे, नाशिक आहे, नाशिकची जी फुले मंडई त्याच्या समोर जी शाळा आहे ती महत्वाची आहे। त्याच्यानंतर बेळगाव मधली शाळा महत्वाची, कर्नाटकामधले, महाराष्ट्रामधले आणि इतर ठिकाणच्या शाळेमध्ये जेव्हा सगळ्यांना शिक्षण द्यायचं असं जेव्हा युरोपियन किंवा सरकारने ठरवलं, तेव्हा अस्पृश्यांबरोबर आम्ही बसणार नाही किंवा अस्पृश्यांना शाळेत प्रवेश नको, या पद्धतीचा एक संघर्ष आपल्याकडे, एक भूमिका आहे। त्याचा मोठा इतिहास, म्हणजे बाबासाहेबांपर्यंत आपल्या असं लक्षात येतं की बसण्याच्या जागा सुद्धा, म्हणजे बाबासाहेबांपर्यंत बसण्यापर्यंत आलो होतो आपण, पण बसण्याच्या जागा वेगवेगळ्या होत्या। म्हणजे बाबासाहेबांचा स्वतःचे अनुभव सांगणारा एक पुस्तक आहे, त्याचं नाव तुम्हाला माहित असेल की वेटिंग फॉर व्हिजा नावाचं एक पुस्तक आहे, छोटं पुस्तक। त्याच्यामध्ये 3 अनुभव हे बाबासाहेबांचे आहे आणि 2 एका गुजराती टीचरचे आहेत आणि एका तलाट्याचे। तर हे 5 अनुभव सांगून त्यांनी एक छोटीशी पुस्तिका आहे, त्याचं नावच मुळात वेटिंग फॉर व्हिजा। व्हिजा माहिती आहे तुम्हाला, आता बाहेर जायचं तर नुसता पासपोर्ट चालत नाही, तर ज्या देशामध्ये चालायची त्याची परवानगी लागते, त्याला व्हिसा म्हणतात। तर वेटिंग फॉर व्हिजा नावाची पुस्तिका आपलं हे प्रकरण, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक प्रसंग सांगितला की एका टीचरने, त्यांच्या साताऱ्याचा प्रसंग आहे की बोर्डावर एक गणित सोडवून ठेवलं आणि कुणाला येतं का याच्या पुढचं गणित सोडवता असं त्यांनी विचारलं, कोणीच तयार झाले नाही। एक हात वरती आला तो भीमरावचा होता, म्हणजे बाल भीमराव आपण म्हणू, विद्यार्थी भीमराव। आणि ते जेव्हा इकडे यायला लागले खेळाकडे, तर सगळा वर्ग इकडे पळत आला आणि सगळ्या वर्गाने सांगितले आमच्या दशम्या वाटतील, आमच्या दशम्या वाटतील, म्हणून त्या सगळ्या दशम्या त्या पोरं घेऊन गेले। त्याच्यामुळं अस्पृश्य म्हणजे पूर्वाश्रमीचा अस्पृश्य माणूस, समाजातला माणूस
याला शिक्षण मोकळं करणे किंवा याला बरोबरीनं बसवणे किंवा याच्यासाठी शिक्षणाच्या दारा मोकळं करणे, याच्यामध्ये जी भारतीय व्यवस्था होती त्याचा विरोध होता. आणि त्याच्यामुळे सरकारी पत्रकामध्ये असं दिसलंय, मी खास सांगतो कारण मी सगळं तेच बघतोय म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हालाही माहीत असा, तर त्याच्यामध्ये कंप्लेंट अशी केली की जर तुम्ही सार्वत्रिक शिक्षण केलं आणि इथं तर जाती धर्म श्रेष्ठ कनिष्ठता आहे, स्पृश्य अस्पृश्यता आहे, लिंगभाव आहे, लिंगभेदभाव आहे, मुली आणि मुलगा आहे, असं जर सगळं आपण एकत्र केलं युरोपच्या पद्धतीनं तर इथं चालणार नाही. तर आम्ही काय करावं, म्हणजे एका अस्पृश्य विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा किंवा नाही. तर ते त्यांनी सरकारकडे पाठवलं, सरकारनं वरती पाठवलं आणि वरतून असं आलं की जर प्रॉब्लेम होत असाल तर तुम्ही अस्पृश्य विद्यार्थ्याला ऍडमिशन देऊ नका. म्हणजे सांगायचं असतात तरी असं की सार्वजनिक शिक्षण जे आहे कॉमन एज्युकेशन, त्या कॉमन एज्युकेशनला इथली व्यवस्थाच विरोध करते. म्हणजे आता त्या शिक्षणाचे लिमिटेशन खूप आहे, त्याच्यावर मी नंतर बोलायला वाटलं, त्याच्यासाठी एक पिरियड नंतर आपलं घेता येईल, तो आता मी घेत नाही. मी फक्त त्याच्यातले प्लस पॉईंट काय आहे तेच सांगतोय, म्हणजे त्याच्यातले आपले महत्वाचे पॉईंट. तर अस्पृश्य विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन दिलं तर बाकीचे विद्यार्थी बायकॉट करतील या भीतीनं, असं तिथलं त्यावेळचं जे शासन होतं किंवा त्यावेळचे प्रशासन होतं त्यांनी असा निर्णय घेतला की देऊ नये. एका मुलाला शिक्षण नाही दिलं तर चालत, पण बाकीचे जे अस्पृश्य किंवा जे वर्ण मानणारे जे कुठले विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित करता कामा नये, बहुसंख्याक अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा शासनाने घेतला होता. त्याच्या विरोधात परत आपल्याकडनं फार मोठ्या चळवळी झाल्या, ठिकठिकाणी संघर्ष झाले. आणि कायद्यामध्ये असं आहे का की सार्वजनिक याच्यामध्ये अस्पृश्य किंवा मुलींना घेता कामा नये, असं असेल तर सांगा. आणि इंग्रज त्याच्या बाजूने आहेत का, अशी जेव्हा डिबेट झाली त्याच्यातून एक प्रश्न असा सुटला की अस्पृश्य विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं पाहिजे. पण हा याच्यासाठी संघर्ष झाला. मी बेळगाव सांगितलं, नाशिक सांगितलं, म्हणजे 2-4 नुसते उदाहरणं सांगतो, पण हे संपूर्ण देशामध्ये हा संघर्ष झाला. आणि म्हणून अस्पृश्य मंडळींनी किंवा स्त्रियांनी शिकू नये हा याला जो धर्माचा आधार होता त्या पद्धतीचाच आधार घेतला गेला. आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही परत बाटू, म्हणजे ख्रिश्चनांकडून पाव खाल्ल्यामुळं बाटू आणि अस्पृश्याबरोबर बसल्यामुळं बाटू, म्हणजे हा बाटण्याचा जो कुठला सिद्धांत आहे तो कंटिन्यू राहिला. आणि त्याच्यासाठी आपल्याला फार मोठा एक संघर्ष द्यावा लागला. पण त्याच्यातून चांगली गोष्ट अशी झाली की सार्वजनिक शिक्षण, सार्वत्रिक शिक्षण आणि समान शिक्षण, 3 गोष्टी महत्वाच्या. समान शिक्षण, समान शिक्षण, समान अभ्यासक्रम आणि सार्वजनिक शिक्षण, या 3 यस ज्याला आपण म्हणू मराठीमधले 3 स, हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे की जे आता आपल्याला परत त्याच्यासाठी फेस करावं लागणार. म्हणजे पुढची आंदोलनं तुम्हाला या 3 स साठीच करावे लागणार. आता त्याच्यामध्ये सार्वजनिक शाळा, समान शिक्षण आणि समान त्याला आपण म्हणू दर्जा, या पद्धतीची जी शाळा आली त्याच्यामध्ये असं नाही की ती सरकारची शाळा, म्हणजे ती परत कोणाच्या मालकीची नाही, व्यक्तीच्या मालकीचा जो कुठला सिद्धांत होता तो गेला. आणि आता आला की सरकारची शाळा म्हणजे आपली शाळा, सगळ्यांची शाळा, सगळ्यांचे समान हक्क, त्याच्यातून समान हक्क आणि समान दर्जा हा जो आपल्याला नाकारला होता परंपरेला तो मिळाला. म्हणजे समान दर्जा आणि समान शिक्षा ज्याला म्हणूया तो मिळाला आणि समान हक्क मिळाला. त्याच्यातून एक प्रयोग झाला तो फार महत्वाचा आहे या शाळेतून, त्याच्यातून तुम्ही मी घडलो, तो आता आपण परत बंद करतोय. म्हणजे समान शिक्षणामध्ये समतेचं तत्व महत्वाचं. समान शिक्षणामध्ये काय होतं, सार्वजनिक शाळेमध्ये सगळे समान, दर्जा एक होता, शिक्षण एक होतं, शाळा एक होती. त्याच्यामुळे झालं असं की अजाणतेपणानं जाणतेपणानं समतेचं तत्व हे अधोरेखित झालं की तिथं सगळे समान, अस्पृश्य असले तरी ते विद्यार्थी आहेत,
मुली असल्या तरी त्या विद्यार्थी लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन मुली सुद्धा समान आहे आणि मुलं सुद्धा समान आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की समतेचं एक तत्व शिक्षणाच्या माध्यमातून सगळ्या समाजामध्ये रूढ झालं. ऍक्सेप्ट झालं असं नाही म्हणत मी, रूढ झालं की ते मान्य केलं गेलं. ते मान्य असं की याच्यासाठी केलं गेलं की जर तुम्हाला एकच शाळा असली, एकच सिलेबस असला, तर त्याच्यामध्ये सगळे मुलं एकाच शाळेत शिकणं हा एक नवा प्रयोग झाला, फार महत्वाचा. भारतीय समाज परिवर्तनाच्या दृष्टीनं शिक्षणाचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे उदाहरण मी देतो की एक गावामध्ये एक शाळा आहे, पाटील आहे, त्याच्याकडे 100 एकर जमीन आहे, त्याचा एक पोरगा त्याच शाळेत. झाडूवाला माणूस आहे, त्याला जमीनच नाही, तो समजा अस्पृश्य आहे, तोही पोरगा त्याच शाळेत. आणि एखादा शिकलेला माणूस आहे, त्याचाही पोरगा त्याच शाळेत, एखादा लोहाराचा पोरगा त्याच शाळेत, धोब्याचा पोरगा त्याच शाळेत, आदिवासी पोरगा असला तरी त्याच शाळेत. आता आदिवासींचे परत मातृभाषेचे त्याचे प्रॉब्लेम अजूनही आहे, तो प्रश्न मी नाही घेत, फक्त मी सांगतो की सगळ्या समाजामधला जो माणूस आहे, मुलगा आहे, तो एकाच शाळेत आणि एकच टीचर, म्हणजे त्याला जो टीचर सगळ्यांना शिकवणार तोच शिकवणार, आणि सगळ्यांना सायन्स शिकवत असेल तर सगळ्यांना सायन्स शिकवणार. त्याच्यामुळे एक शाळा, एक टीचर, म्हणजे त्या विषयाचा, आणि समान सिलेबस त्याला आपण आता म्हणूया. या पद्धतीचं समतेवर आधारित असलेली शाळा ही विषमता प्रणित समाजामध्ये इष्टली जाते. परत मी सांगतो, म्हणजे समतेचा पुरस्कार करणारी शाळा वास्तवात काय विषम असलेल्या समाजामध्ये रूढ झाली किंवा सुरुवात. ही फार महत्वाची गोष्ट शिक्षणाच्या शाळेमध्ये, म्हणजे सरकारी प्रशालेमुळे झाली. आणि सरकारी शाळा असल्यामुळे ते सरकारचं कर्तव्य, म्हणून प्रत्येकाला शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची, हे तत्व म्हणजे प्रत्येकाला शिक्षण देणं हे सरकारची जबाबदारी. आणि जे शिकू शकले नाही त्याच्यासाठी मग प्रौढ शाळा निर्माण झाल्या. तुमच्या लक्षात आलं, डंगरी शाळा ज्याला मानतात, तर ती प्रौढ, आपण चांगल्या भाषेत प्रौढ शिक्षण, म्हणजे रात्री सगळं कामधंदे केल्यानंतर एक्स्ट्रा पिरियड घेऊन त्यांना शिकवणं. मग सही येते की नाही, एसटी त्याच्यात अनेक गमती जमती झाल्या तर सोडून द्या. म्हणजे जे शिकलेले पोरं होते तेच म्हातारे दाखवून फेटे बिटे बांधून परीक्षा, आपला जेव्हा डेप्युटी यायचे तेव्हा त्यालाच सांगायचं सांग, आणि तो शिकलेलाच असल्यामुळे तो आपल्याला ते वाचून दाखवायचा आणि ते म्हणायचं बघा रात्रीच्या शाळेमध्ये किती प्रगती झाली. सगळ्यांना साक्षर करणं, साक्षर म्हणजे लिहिता वाचता येणं एवढं साक्षर, ही जबाबदारी सरकारची आहे, वेलफेअर स्टेटची. म्हणजे ही स्टेटकडे का गेलं, शिक्षण आरोग्य जसं याची जबाबदारी झाली, तशी राज्य संस्थेची ही जबाबदारी आहे की प्रत्येकाला शिक्षण दिलं पाहिजे. आणि प्राथमिक शिक्षण, हे प्राथमिक शिक्षण जे कंपल्सरी केलं पाहिजे होतं, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. त्यावेळेच्या घटना बनवत असताना जी डिबेट झाली त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणत होते की 14 वर्षाच्या मुलाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण हे आपल्या घटनेमध्ये नमूद करा. तेव्हा असं म्हटलं की बजेटरी प्रोव्हिजन आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे हळूहळू आपण ते करू. पण आपलं उद्देश ते, म्हणजे ते बाबासाहेब घटनेच्याच वेळेत झालं, ते आता तुम्हाला माहिती आहे की आता तो कायदा पास केला, पण तो कायदा जरी पास केला नाही तर त्याचं उद्दिष्ट आणि त्या कायद्या पाठीमागची भूमिका त्याच वेळेस क्लिअर झाली होती आणि ती मान्य केली होती सरकारनं की आपण हळूहळू हे शिक्षण कंपल्सरी आणि मोफत, मुक्त आणि कंपल्सरी हे करूया. म्हणजे शिक्षणासाठी पैसा खर्च करायची नाही नागरिकांनी, हे तिथं अभिप्रेत. जे आजच्या संदर्भात आपल्याला परत विचार करावा लागणार की शिक्षणासाठी खर्च करणे म्हणजे जे शिक्षण घेतो त्याने खर्च करणे किंवा त्याच्या पालकाने खर्च करणे, हे सरकारला अभिप्रेत नाही किंवा लोकशाहीमध्ये ज्याला आपण मोफत शिक्षण म्हणू, कंपल्सरी एज्युकेशन, त्याला अभिप्रेत नाही. त्याच्यामुळे सरकारची जबाबदारी हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जी कुठली परंपरा चालत आली, जे कायदे झाले आणि घटनात्मक तरतूद झाली, त्याच्यामध्ये
शिक्षण देण्याची आणि शिक्षण पुरवण्याची व्यवस्था करण्याची संपूर्ण जबाबदारी, नैतिक आणि आर्थिक सुद्धा जबाबदारी ही सरकारची आहे. या पद्धतीची एक भूमिका लोकशाहीमध्ये सरकारच्या जे वेलफेअर स्टेटची संकल्पना आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे झालं असं की जर आपण ते प्रत्येकाला शिक्षण देऊ शकलो नाही तर काय करायचं. म्हणजे एल्फिस्टन मुंबईचा गव्हर्नर होता, म्हणजे ज्या एल्फिस्टननी हे केलं, पहिला गव्हर्नर झाला पुण्याचा पेशवाई गेल्यानंतर. त्याच्यानंतर तो मुंबईचा गव्हर्नर झाला. त्याचं नाव खूप घेतलं जातं, एल्फिस्टन कॉलेज, एल्फिस्टन हायस्कूल, एल्फिस्टन नावाचं स्टेशन सुद्धा मुंबईला तुम्हाला दिसतं. हा फार पॉप्युलर गव्हर्नर होता, फारच पॉप्युलर त्याच्या नावानं. आणि तो शिक्षणाबद्दल फार बांधील. त्याच्यामुळे त्यानं जे काही केलं त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे, ही सरकारची जबाबदारी. हे एल्फिस्टनच्या काळामध्ये म्हणजे 1856 याच्यामध्ये 1820-25 मध्ये मान्य झालं. 1800 मध्ये आता किती वर्ष, आता 200 वर्षापूर्वी, म्हणजे भारतामध्ये 200 वर्षापूर्वी जो कुठला व्हाईसराय होता, मुंबई गव्हर्नर म्हणायचं त्यानं ते मान्य केलं. आणि त्याच्यासाठी त्याने अनेक संस्था काढल्या. म्हणजे विल्सन कॉलेज निघालं, मुंबईचं उदाहरण घेतलं तर, इस्लाम कॉलेज निघालं, नागपूरचं उदाहरण घेतलं तर, विदर्भ महाविद्यालय ते गव्हर्नमेंटचं निघालं. म्हणजे गव्हर्नमेंटनी शाळा काढणे आणि गव्हर्नमेंटनी कॉलेजेस काढणे हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी गव्हर्नमेंटने पार पाडली पाहिजे. ही वेलफेअर स्टेटची, म्हणजे कल्याणकारी राज्य, नुसतं राज्य नाही तर कल्याणकारी राज्य, याची ती संकल्पना होती. आणि त्याचा भाग म्हणून असा होता की सगळ्या लोकांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, पण सरकार देऊ शकत नाही तर काय करा. त्याच्यामुळे मग खाजगी संस्थांनी शाळा काढणे, पण त्या खाजगी शाळेचा खर्च अनुदानाच्या निमित्तानं रूपानं सरकारनं स्वतःवर घेणं, अशी एक मोठी सवलत, विस्तार त्याच योजनेचा. योजना मुळात एक सरकारनं दिलं पाहिजे. सरकार जर एका जिल्ह्यामध्ये एकच कॉलेज देत असेल किंवा एकच शाळा देत असेल तर त्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे. त्याच्यामुळे जर दुसऱ्या लोकांनी समजा ज्ञानी कुणी असतील, माळी समाजाने असेल, एखादा ब्राह्मण समाज असेल, एखादा आणखी कुणाच्या नावाने शाळा जर काढत असेल, संस्था काढत असेल तर त्या संस्थेला मान्यता देणे आणि त्या संस्थेचा खर्च अनुदानाच्या पोटी देणे. म्हणून पदमान्यता, घर भाडं म्हणजे त्या शाळेचं भाडं, इव्हन त्या शाळेचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आणि त्या शाळेतल्या टीचरचा पगार, 4 महत्वाच्या खर्चात, परीक्षेचा खर्च. म्हणजे असं जसं यांनी सांगितलं की महेशनं सांगितलं की आम्ही हे केलं होतं, आंदोलन केलं होतं की आमच्या शाळेचा परीक्षेसाठी फीज नाही घ्यायची, कारण बाकीच्यांना कडून जर घेत नाही. सरकारी शाळेत तर ती कॉर्पोरेशनची शाळा आहे. आणि मग ती जबाबदारी नगरपालिका किंवा आपण असं म्हणू महानगरपालिका म्हणजे स्टेटची जबाबदारी ती स्थानिक स्वराज्य राज्याकडे दिली, झेडपीकडे. म्हणजे जिल्ह्याची जबाबदारी झेडपीकडे दिली, शहराची जबाबदारी नगरपालिकेकडे दिली. त्याच्यापेक्षा मोठी नगरपालिका असेल, ज्याला महानगरपालिका होता, तर ते महानगरपालिका. आणि म्हणून महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे पुण्याला गेले तुम्ही, नाशिकला गेले, नागपूरला गेले तुम्ही, अमरावतीला गेले, मुंबईला गेले, तर सर्वात चांगल्या शाळा कुठल्या, इमारती आणि हे, तर महानगरपालिकेच्या शाळा. आणि सगळे त्या काळातले जे आताचे IAS ऑफिसर आहेत त्यांचा जो सर्वे झाला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे, सगळ्यात चांगले IAS अधिकारी जे आहेत त्यांनी सांगितलं की आमचं शिक्षण झालं ते म्युन्सिपाल्टीच्या शाळेत झालं. म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या शाळेतल्या शिक्षणाची गुणवत्ता टिकवणे, त्याच्यासाठी शिक्षणाधिकारी नेमणे, त्यांनी वेळोवेळी व्हिजिट देणे, त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन करणे, हे सगळं काम सरकारने केलं. ते कधी आपण असं धरूया की 52 पासून आपल्याकडे प्रजासत्ताक सुरू झाला, त्याच्या अगोदर करतच होते, पण 52 म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जो काळ आहे 52 पासून, तो आपण असं म्हणूया की 1990 पर्यंत
फार झालं तर ह्या पद्धतीचीच एक पद्धत आपल्याकडे होती आणि त्याचंच प्रॉडक्ट म्हणून आपण जे आलो ते गावच्या शाळेतून आलो, पाण्याच्या शाळेतून आलो, म्युन्सिपाल्टीच्या शाळेतून आलो किंवा अनुदानित असेल शाळा तरी त्या शाळेतून आलो, पण तर सरकारचीच शाळा, कारण तिथे काही वेगळं सिलेबस शिकवलं जात नव्हतं. जे बोर्डानं सिलेबस तयार केलं तेच सगळीकडे होते. म्हणजे 10वीचं मराठीचं पुस्तक असेल तर ते आपण असं म्हणू की महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली शाळा असली, खाजगी असो की गव्हर्नमेंटची असो, सारखीच असो. म्हणजे असं नाही झालं महानोरची कविता एका नाशिक जिल्ह्यात आली आणि नागपूर जिल्ह्याच्या मराठीच्या पुस्तकात गाळली, असं नाही. सायन्सचा एखादा प्रयोग 7वीच्या विद्यार्थ्याला इगतपुरीला शिकवला आणि तो आपला बडोदला नाही शिकवला किंवा धरणगावला नाही शिकवला, असं नाही झालं. तर सगळ्या शाळेमध्ये त्याच पद्धतीचं शिक्षण, समान शिक्षण हे दिलं गेलं आणि याचा परिणाम असा झाला की समतेचं तत्व आपोआप, लोकशाहीला अभिप्रेत असलेलं समतेचं तत्व आपोआप त्या शाळेच्या शिक्षणामधून आपल्यापर्यंत आलं. नंतर मात्र आपल्या असं लक्षात येतं की नंतर शिक्षणामध्ये विषमता कशी येईल या पद्धतीचा एक विचार झाला आणि म्हणून विषम शिक्षण पद्धती आणण्याचा एक प्रयोग फार पूर्वीपासून होतो. त्याच्या 2 विद्यापीठाचे मी नावं घेईन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लोकमान्य टिळक युनिव्हर्सिटी म्हणून, डीम युनिव्हर्सिटी, म्हणजे आपल्या शिक्षण मंत्र्यांनी तिथून काहीतरी पदवी घेतली असं म्हणतात मागे, असं म्हटलं तर ती डीम युनिव्हर्सिटी. आता ही डीम युनिव्हर्सिटी तिनं अशी भूमिका घेतली की आम्ही सरकारचं सिलेबस नाही शिकवणार, आमचे अभ्यासक्रम आमच्या पद्धतीने आम्ही ठेवणार. तर सरकार म्हटलं काय बोंबा मारायचा, बोंबा मारा तुम्ही काय आमच्याकडे पैसेही मागू नका आणि काही नाही, ज्याला शिक्षण घ्यायचं ते घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते नाही. म्हणजे त्याला प्रतिष्ठा नव्हती. पण ही जी गुरुकुल परंपरेतली जी शिक्षण पद्धती मोडीत निघाली होती ती टिकवण्यासाठी एक जी धडपड चालली होती त्याच्यातून मग असे काही लोक काढत होते. म्हणून मग ज्ञानेश्वर विद्यापीठ निघालं. नागपूरला असे कितीतरी विद्यापीठ आहेत की ते असे कायम स्वरूपाचे चाललेले आहे आणि ते म्हणतात आम्हाला सरकारचं काही नको, आम्ही आमच्या पद्धतीनं शिक्षण देऊ, त्याला नोकरी लागली नाही तर आम्ही बघू, आमच्या डिग्रीला महत्व आहे की नाही. म्हणून खाजगी शिक्षण पण सरकारच्या विरोधातलं किंवा सरकारचं सिलेबस न मानणार. म्हणजे तिथं संस्कृत शिकवलं जाईल, संस्कृत मधल्या एखादं डिपार्टमेंट असेल, बाकीकडे नसणार आहे, कंपल्सरी असेल. या पद्धतीची शिक्षण पद्धतीचा आग्रह जे विषमता प्रणित समाज रचनेची पुरस्कार करणारी जी मंडळी होती ती करतच होती, पण त्याला प्रतिष्ठा नव्हती. कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, लोकशाही मिळाल्यानंतर लोकांनी हा नवा प्रयोग म्हणून सगळी शाळा आपली गावची शाळा असं म्हणून स्वीकारलं होतं. त्याला खीळ टाकण्याचे एक प्रयत्न होत होते, पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हते. त्याच्यानंतर असं झालं की त्याच्यानंतर आपल्याकडे विनाअनुदान किंवा असं म्हणूया आपण की आम्ही अनुदान सरकारचं घेणार नाही पण शाळा आम्ही चालू, या पद्धतीच्या काही शाळांचा प्रयोग झाला. त्याच्यातून 2 गोष्टी झाल्या. त्याच्यातून पहिल्यांदा ती गोष्ट समजून घ्या, आम्ही सरकारचे जर काही घेणार नसाल तर सरकारचे जे कुठले उद्देश आहेत किंवा नियम आहे ते पाळायची आम्हाला जबाबदारी नाही. म्हणून रिझर्वेशनला विरोध. म्हणजे जे काही शिक्षण आहे आणि शिक्षणातून जे मोठेपण आपली पहिली पिढी शिकली त्याचं कारण रिझर्वेशन. आणि रिझर्वेशनचं कारण असं की रिझर्वेशनच्या जागेवर त्याला शिक्षण मिळाल्यामुळं नोकरीमध्ये रिझर्वेशन मिळालं. त्याच्यामुळे रिझर्व म्हणजे मेडिकलला आहे रिझर्व, कारण तोपर्यंत कोणी जातच नव्हतं. इंजिनिअरिंग कॉलेज आहे कोणी जातच नव्हतं. रिझर्वेशन असल्यामुळे तिथं घ्यावं लागलं. हे रिझर्वेशन वाढत गेलं. म्हणजे शेड्यूल ट्राईब पुरतं होतं, ते शेड्यूल कास्ट पुरतं झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे असं लक्षात ओबीसी साठी झालं, मग त्याच्यात डिफेन्स साठी काही पर्सेंटेज झालं, डिफेन्समध्ये सर्व्हिस करणारे लोक त्यांचं पर्सेंटेज झालं, मग महिलांसाठी थोडंसं आलं. त्याच्यामुळे रिझर्व जे टाकून दिलेले जे कुठले समूह होते गट
त्याच्यामध्ये रिझर्वेशन भरत असताना ते 49% म्हणजे सरकारचा जर नियम तुम्ही पाळत असाल आणि सरकारचे हे जर पाळत असाल तर रिझर्वेशन भरावं लागतं. म्हणजे समाजामध्ये समता आहे आणि समाजामध्ये काही लोकांना आपण विशेष संधी देतो. हे जे सरकारचं लोकशाही रुजवण्यासाठी आणि समता प्रस्थापित करण्यासाठी. हॅलो हॅलो हॅलो, काय चाललंय? तुम्ही आलात कशाला? कशाला आलात? नाही, कशाला आलात तेवढं सांगा. या पद्धतीने नाही वागता येणार कार्यकर्त्याला. कार्यकर्ता जरी असला तरी म्हणून काय झालं. तर मग हे आम्ही मानणार नाही, कारण आम्ही सरकारी पैसा घेत नाही असं एक तांत्रिक कारण देऊन रिझर्वेशन नाकार. त्याच्यातून माझी बायकोच स्मार्ट आहे, माझी बायकोच हुशार आहे, तीच हेडमास्टर आहे. माझा मेवणाच अधिक चांगला आहे, तोच अकाउंट ऑफिसर झाला. म्हणजे खाजगी म्हणायचं, सरकारचं आम्ही घेत नाही, पण सरकारचे जे नियम आहेत ते आम्ही पाळत नाही. या पद्धतीची एक भूमिका घेणारा एक वर्ग इथं होता. तो खाजगी शाळांचा आणि विनाअनुदान शाळेच्या निमित्तानं तो फार मोठ्या प्रमाणात आला. म्हणून पहिला झटका आपल्याला ही प्रवृत्ती असलेल्या शाळा, विशेषतः RSSने ते अधिक चालवलं. RSS मंडळी जे विषमतेचा पुरस्कार करणार होता, पहिल्यांदा त्यांनी शिक्षणाला अशी कात्री लावली किंवा छेद लावला, हे लक्षात येत नाही आपल्या. म्हणजे चांगली शाळा कोणती मेहकरची? बुलढाण्यात आहे का कोणी? बुलढाण्यात कुणी आलेलं नाही. हा, तर मग चांगली शाळा कोणती? तर RSS वाल्यांनी सुरू केलेली शिक्षण संस्था ही चांगली. सगळे टीचर त्यांचे, सगळे RSS वादी. पहिल्यांदा त्यांची प्रार्थना होणार सुद्धा तशी. सरस्वतीची मूर्ती तिथं राहणार, त्याला तुम्ही दर्शन घेणार आणि मग शाळेत जाणार. आणि ती संस्कारित शाळा चांगली, तोच खरा संस्कार आणि तीच चांगली शाळा. पण ती RSSची असं ते सांगणार नाही की ती काय करणार आहे की ते वाहून घेतलेलं आहे. शिक्षण महर्षी झालंय, शिक्षणासाठी वाहून घेतलंय. अशा पद्धतीचे त्यांनी ठिकठिकाणी शाळा सुरू केल्या. म्हणून मग बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकरचं मी उदाहरण त्याच्यासाठी देतो, असं पुष्कळ आहे. आता अशा शाळा ज्या सुरू केल्या त्या हळूहळू रिझर्वेशन भरलंच पाहिजे का? रिझर्वेशन भरायची गरजच आहे का? मग गुणवत्ता त्यांची कशी, असे प्रश्न उपस्थित करतात. म्हणजे आम्हाला टीचर पाहिजे, पण तो कसा पाहिजे? हुशार पाहिजे. मग अमुक अमुक कांबळे आहे तर तो नाही हुशार. जोशी हुशार आहे, तरखडकर हुशार आहे. या पद्धतीनं ते झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की असा मोठा विषमतेचा प्रणित पुरस्कार करणारा मोठा टीचर अशा शाळांमधून पुढे आला. अशा शाळांमधून पुढे आला. त्यांनी बोर्डिंगा काढल्या आणि बोर्डिंगा काढल्यामध्ये सुद्धा त्यांची विचारसरणी मान्य करणारा जो कुठला मुलगा असेल त्याला प्राधान्य दिलं. दलित असेल, आदिवासी असेल, त्याला प्राधान्य दिलं. आणि त्याच्यावर असे संस्कार केले गेले की खरं म्हणजे जन्मताच लोक बुद्धिमान राहतात. हे जे काही बनवलं हे उगीच नाही बनवलं, जात नाही. जन्मताच म्हणजे दिग्नाघाच्या सिद्धांताच्या विरोधातला सिद्धांत आहे, विषमतेवर आधारलेला. तो तिथं त्यांना संस्काराच्या निमित्तानं शिकवलं. तिथं दोन गोष्टी केल्या. गणपती उत्सव तिथं सुरू झाला. म्हणजे जो आदिवासी माणूस गणपती मानत नाही, जो बाकीचा माणूस त्याला गणपती माहित नाही. कारण गणपती काय सार्वत्रिक नेता ना, आपला सार्वत्रिक देव नव्हता. गणपती हा एका पेशव्यांचाच ईश्वर होता, तेच त्याचं दर्शन घ्यायचं. हळूहळू त्याचं सार्वत्रिकरण झालं. तुम्ही आताच्या लग्नपत्रिका जर बघितल्या तर पूर्वी जगदंबा प्रसन्न, खंडोबा प्रसन्न, हिरोबा प्रसन्न, असा कुठला तरी देवाचं ते कुळ का इडम असायचं, ते गेलं. आता ते सुद्धा गणपती प्रसन्न असं म्हणून आपल्याकडे गणपती आणि गणपतीची पत्रिका. या सगळे संस्कार देणारा शाळा या अशा विषमता प्रणित लोकांनी सुरू केल्या होत्या आणि ते आपल्या लक्षात आपण झोपलेलं.
आपल्या लक्षात न येण्यापूर्वी त्यांचं कितीतरी पिढ्या झाल्या आणि ते आपले मंडळी सुद्धा त्यांच्या पद्धतीने बोलायला लागले. असे जे पोपट आहेत, असे जे तितर आहेत, ते तयार करण्याची काम ते आपल्याला न लक्षात येतं ते झालं. आणि तो फार मोठा वर्ग त्यानं एक डिबेट या देशामध्ये उभी केली, ती फार महत्वाची, की मेरिट महत्वाचं, रिझर्वेशन नाही. अँटी रिझर्वेशन जे गुजरातमध्ये सुरू झालं अगोदर, ते बिहारमध्ये गेलं, ते उत्तर प्रदेशात गेलं, ते दिल्लीपर्यंत गेलं आणि उत्तर भारतामध्ये 1970च्या दरम्यान फार मोठं अँटी रिझर्वेशन आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं. ते या शिक्षणातून, या संस्कारातून, की मेरिट महत्वाचं. आणि मेरिट कसं, की जो जन्मानं श्रेष्ठ आहे त्याला मेरिटच असतं. म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा आहे तो हुशारच. मग तुम्ही म्हटलं की नाही तो हुशार नाही, तो हुशारच. आणि आदिवासाचा मुलगा हा ढच, म्हणजे यांच्या भाषेत सांगायचं तो नायकच नाही, तो कायम खलनायक, नायक तोच ब्राह्मण. म्हणून सगळ्या पुस्तकातल्या कथा, तुमच्या सिलेबस मधल्या कथा सुद्धा अशा, की कोण्या एका गावामध्ये कोणी एक गरीब ब्राह्मण राहत होता आणि त्याचं घर एवढं छान होतं, एवढं स्वच्छ होतं, सारवलेलं व्यवस्थित. आणि मग तिथं तो कोणीतरी ऋषीमुनी गेला. म्हणजे कोण्या एका गावामध्ये सुद्धा कोणी एक ब्राह्मण, परत तो हुशार, परत तो देवाला मानणारा, परत तो पुण्यवान, आणि तो असा झाला, तिथंच ऋषी झाला. म्हणजे असं लक्षात आलं की सिलेबस मध्ये सुद्धा हे जे मंडळी आहेत हे सरकारी सिलेबस मध्ये सुद्धा घुसले, सिलेबस मंडळामध्ये. आणि त्यांनी जे सिलेबस तयार केलं ते सुद्धा विषमतेचा पुरस्कार करणारं सिलेबस तेच आपल्या समोर आणलं. तर हा मोठा धोका झाला. त्याच्यातून एक आंदोलन झालं जे समतेच्या विरोधातलं आंदोलन होतं, विषमतेचा पुरस्कार करणारं होतं. आणि ते अजूनही आहे की अँटी रिझर्वेशन हे जे कुठलं आहे, आरक्षण खतम करो हे जे कुठलं त्यांचं मान आहे, आरक्षण खतम करो म्हणजे नुसते भागवत म्हणतात असं नाही, तर भागवत गोळवकर गुरुजींपासून ते म्हणत आलेले. आणि जातीवर तुम्ही देता म्हणजे जात मान्य करता, म्हणजे हिंदू एक नाहीत असं तुम्ही मान्य करता, हा त्यांचा विरोध आहे. आणि जाती असाव्या, जातीत भांडण नाही, कांबळे असावेत, कांगुर्डे असावेत, गजबी असावेत, मेश्राम असावेत, तो प्रॉब्लेम नाही. पण मेश्राम, गांबळे आणि गजबी हे आमच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे, म्हणून समतेऐवजी समरसता असं त्यांनी सिद्धांत मांडला. समता नाही म्हटलं, समरसता. समरसता म्हणजे काय, जो मुख्य प्रवाह असतो त्या मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही येऊन मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही वर्णवाद आणि जातीवाद मान्य करा. दलित असला तरी काय चांगला, ब्राह्मणांसारखा दिसतो, बोलतो ब्राह्मणांसारखा, हे परत तुमच्या प्रतिष्ठेच्या कल्पना तुमच्यावर लागते. म्हणून गावंढळ बोलतो तो नाही, ब्राह्मणांसारखा राहतो तो नाही. म्हणजे जो जानवं घालत तो अधिक चांगला, आणि जानवं घालणाऱ्याचं अनुकरण करत तो त्याच्यामध्ये समरस होतो. म्हणून समतेच्या विरोधात समरसता या पद्धतीचा सिद्धांत मांडला. म्हणजे जाती तशाच, वर्णव्यवस्था तशी, श्रेष्ठ कनिष्ठत्व तसं, पाप पुण्याची संकल्पना सुद्धा तशी. तुम्ही आता पुण्यवान व्हा कारण आमच्यात या, म्हणून घर वापसी. पुढचं त्यांचं जे आंदोलन झालं ते घर वापसी. जाती हे म्हणून सोडून जातात, तर जाती कमी जास्त नाही, सगळ्या छानच आहे. कर्म सिद्धांत आहे, जे चांगले कर्म करतील त्यांचा जन्म पुढच्या जातीत चांगलाच होणार आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नाही. या पद्धतीची विचारसरणी आणि या पद्धतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एज्युकेशनल नावाने इन्स्टिट्यूशन उभारलं, हे फार धोक्याचं. मग त्याच्यात कसं झालं की विद्यापीठ ताब्यात घ्यायचं, जसं हिंदू बनारस विद्यापीठ नाही तर सगळ्या विद्यापीठ आपल्या ताब्यात घ्यायचं, अशा पद्धतीची एक त्यांची योजना होती. आपण सेक्युलरिझम मानल्यामुळं, धर्मनिरपेक्षता मानल्यामुळं, शिक्षणामध्ये धर्मनिरपेक्षता असावी असा आग्रह आपला राहत गेल्यामुळं फुलेवादी असतील, बाबासाहेबवादी असतील, सेक्युलर असलेले काँग्रेसवादी असतील, अशा सगळ्या त्या काळातल्या लिडरशिपनं तो आग्रह धरल्यामुळं
मग तुमच्याकडे सेक्युलर पद्धतीचं एज्युकेशन हे अधिकाधिक सिलेबस आलं, पण तरी अधूनमधून यांचा हा जो कुठला प्रयत्न होता तो कायम राहिला. त्यांचा एक माणूस जरी राहिला तरी तो एवढा पक्का, एवढा निष्ठावान त्या विचारसरणीशी की येणे प्रकारे त्या पद्धतीने आलं पाहिजे. म्हणजे आता सावरकरांनी माफी मागितली आणि सावरकर सुटून आले, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे क्रांतिकारक सावरकर, आणि नंतर सावरकरांनी सपशेल त्यांच्याकडे क्षमा याचना केली, लिहून म्हणजे हो ना, तेच ना. तर त्यांनी असं सांगितलं आणि त्यांनी अटी घातल्या, मी कुठल्याही राजकीय याच्यावर जाणार नाही, त्याचा प्रचार करणार नाही, प्रतिक्रिया घेणार नाही. त्या मान्य करून त्यांना तरी इंग्रजांनी मुंबई आणि इकडे जाता येणार नाही, रत्नागिरीलाच राहावं लागेल असं सांगितलं. ते मान्य केलं. पण त्यांचा धडा मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर, शौर्यवान सावरकर हे आपल्याला त्या माणसाने आणला. एकच माणूस असतो त्या अभ्यास मंडळात, पण त्यांनी आपल्याला आणला. आणि मग आपणही चुकत देशभक्तांची नावं घेत असताना सावरकरांचं नाव सुद्धा आपोआप आपण घ्यायला लागलो, कारण त्यांनी उडी मारली आणि त्याच्यातून तो किनाऱ्यावर गेले आणि तो इंग्रजांनी म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली. या पद्धतीची जी कुठलं धडे किंवा विचारसरणी होती ती आपल्यामध्ये आणण्याचा एका माणसं, त्या 10 लोकांमध्ये एक जरी RSSचा माणूस असला तर त्यानं ते त्याचं काम व्यवस्थित केलेलं आहे, अजूनही तो करतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये हा फरक आहे की त्यानं जे तत्व मांडलं ते निष्ठेने करतोय आणि आपण ते तत्व फक्त भाषणापुरतं ठेवतोय, ते कार्यान्वित होतोय. या पद्धतीने काही आपण ते करत नाही. आणि बाळासाहेब तुम्हाला सारखा जो प्रश्न विचारत होता आणि तुम्ही त्याचं उत्तरच देत नव्हतं, साधं उत्तर होतं, मनुस्मृती तुम्ही म्हणत होते, पण तुम्हाला त्या पद्धतीने सांगता येत नव्हतं. बाळासाहेब म्हटले की मनुस्मृती आणतात म्हणजे नक्की काय करणार, कसे आणणार, त्यांचं साधन काय. साधा असा प्रश्न होता की तुम्ही रेड लाईट आहे आणि तरी गाडी, मोटरसायकल असेल किंवा बस हे असेल, कार असेल, रेड लाईट असले की तुम्ही जाता, काय करतात, ते दंड होतो तुम्हाला. का दंड होतो तर तो कायदा असतो आणि कायद्यामध्ये रेड लाईट लावली की तुम्ही थांबायचं, हिरवा लाईट असला तरच जायचं, असे कायदेशीर तरतूद केली. म्हणजे एक घटना तयार केली की मग तुमच्याकडे अंमलबजावणीची एक व्यवस्था बदलण्याची किंवा व्यवस्थेचा पुरस्कार करणारी एक व्यवस्था येत असते. म्हणून संविधान झालं, म्हणून आपल्याकडे हे आलं. बाळासाहेब सारखं सांगत होते, आपल्याला एवढंच सांगावं लागत होतं की मनुस्मृतीचे कायदे ते येतील आणि या घटनेऐवजी मनुस्मृतीच्या घटना ही कायदा म्हणून येईल. आणि म्हणून मुलीने शिकायचं नाही, अस्पृश्याने शिकायचं नाही, अमक्याने का बोलायचं नाही, हे आपोआप कायदेशीर झाल्यानंतर मोदीला काही करायची गरजच नाही. तोच म्हणणार की कायदा मोडला, तुम्हाला शिक्षा होऊ शकते. म्हणून कायद्यामध्ये रूपांतर हे ते अभिप्रेत होतं, पण ते उत्तर आपल्याकडून आलंच नाही. त्याच्यामुळे ते राहून गेलं. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येत की या पद्धतीचे जर कायदे केले किंवा या पद्धतीची जर व्यवस्था केली तर आपल्याला त्या पद्धतीने शिक्षणामध्ये तो बदल करता येऊ शकतो. आता नंतर पुढचा जो धोका आपल्याकडे झाला तो असा, पुढचा जो धोका आपल्याकडे शिक्षण पद्धतीतून किंवा या आलेल्या शिक्षणातून झाला तो असा की सार्वत्रिक शिक्षणापेक्षा खाजगी शिक्षण देणाऱ्या प्रतिष्ठित पण, म्हणजे जे सहजीवनाची बाळासाहेबांनी संकल्पना सांगितली, जे सार्वत्रिक आहे. आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सार्वत्रिक झालं. म्हणजे विदर्भातले लोक असतील, आता तुमच्यापैकी तरुण लोक आहे, तुम्हाला नसेल आठवत, पण मी तुम्हाला आठवण करून देतो की ST विदर्भात नव्हती. जे बनिया होते त्या काळातले, मध्य प्रदेशहून आलेले, नागपूरमध्ये राहिले, त्यांच्या बसेस होत्या, टुरिंग बसेस त्याला म्हणायचं. तर कुठे थांबत होत्या, कुठे सोडत होत्या माणसाला. त्यामुळे अधिक चांगल्या होत्या, सर्व्हिस चांगल्या देत होत्या. पण सरकारचं जबाबदारी आहे की परिवहन म्हणजे चालवणं, पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सरकारची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मग ST आली आणि ST महामंडळ. आणि ST महामंडळ आल्यानंतर असं लक्षात आलं की सगळे जे कुठले प्रायव्हेट टुरिस्ट होते ते बंद झाले, तिथं ST आले. STचा पहिला नियम असा की नफेवर चालण्यापेक्षा लोकांची सोय होते की नाही हे तुम्ही सांगितलं.
म्हणजे बाजार संस्कृती जी आपण म्हणतोय शिक्षणाचा बाजार, त्याचं मूल्यच असं असतं की नफा मिळवणं हे बाजार संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाजार संस्कृती कशाला म्हणतो आपण, की ज्याच्यातून नफा मिळतो तो धंदा मी करतोय, तर तो बाजार संस्कृतीमध्येच राहील. आता एसटीला जर तोटा झाला तरी एसटी चालते. त्या खेडेगावामध्ये एसटी जाते, त्याच्यातून 15 लोक बसून येतात तरी एसटी चालते, कारण ती सार्वजनिक सेवा आहे आणि ती सेवा पुरवणं सरकारचं काम. खाजगी माणसाचं काय म्हणणं आहे की याच्यातून 45 लोकांची सीट कॅपॅसिटी आहे, त्याच्यात 45 झालं मी 200 रुपये घेतले, तर माझा खर्च जर 100,000 रुपये असेल तर मला 5,000 रुपये नफा मिळतोय, म्हणून मी ते चालवतो. ज्या दिवशी मला पॅसेंजर मिळणार नाही, ज्या दिवशी मला पॅसेंजर मिळणार नाही त्या दिवशी मी ते बंद करून टाकेन. त्याच्यामुळे तुम्ही ती चालवलीच पाहिजे, हे कंपल्शन तुमच्यावर नाही. एसटी बस किंवा प्रवासी बस चालवलीच पाहिजे याचं कंपल्शन तुमच्यावर नाही आहे, असा तो भाग आहे. आणि म्हणून आपल्याकडे असं झालं की शाळा चालवणं हे शिक्षण देणं आणि ट्रान्सपोर्ट चालवणं हे सरकारची जबाबदारी आहे. या पद्धतीनं आपले चालले, त्याच्यामध्ये बाजार मूल्य नव्हतं, म्हणजे नफा कमवण्यासाठी मी हे करतोय, हे सरकारचं काम नाही. मग सरकारी दवाखाना असेल, शाळा असेल, विद्यापीठ असेल, एखादं कॉलेजेस असेल, त्याच्यामध्ये आम्हाला नफा कमवण्यासाठी मी शाळा काढतोय असं नाही. वसंतदादाचा जो उदय झाला मुख्यमंत्री म्हणून, त्यांनी कर्नाटकामध्ये जे काही प्रयोग झाला होता तो चांगल्या याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी कर्नाटकात जाऊन डोनेशन देतात आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात. त्याच्यापेक्षा आपल्याकडेच इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज खाजगी काढूया आणि इथलं डोनेशन कर्नाटकात जाण्यापेक्षा आपलेच विद्यार्थी इथं शिकतील, अशा एका उद्देशाने खाजगी महाविद्यालयाला आणि खाजगी तंत्र महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली. पहिल्या वर्षी चांगलं चाललं, पण नंतर असा प्रॉब्लेम झाला की त्याच्यामध्ये सुद्धा डोनेशन घेणे आणि जो अधिकाधिक डोनेशन देईल त्याला हे देणं, कारण आम्हाला कॉलेजेस चालवावं लागतं, आम्ही सरकारकडे काही मागवत नाही. म्हणून आमची एंट्रन्स एक्झामिनेशन सुद्धा नसली पाहिजे, त्याच्यामुळे रिझर्वेशन सुद्धा आमच्याकडे असलं. म्हणजे हे कुठपर्यंत येतं, रिझर्वेशन, सार्वत्रिक शिक्षण, समतावादी शिक्षण, समान शिक्षण याच्या विरोधामध्ये हा पॅटर्न येतो. आणि हा पॅटर्न आता इतका झाला की साखर सम्राट म्हणजे शरद पवारांकडे जर लोक गेले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला साखर कारखाना द्या, तर नंतर शरद पवारच म्हणायला लागले साखर कारखाना कशाला घेतो, तोट्यात चालतो, त्याच्यापेक्षा मेडिकल कॉलेज घ्या, त्याच्यापेक्षा इंजिनिअरिंग कॉलेज घ्या. आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकल म्हणून सगळ्या नेत्यांचे मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज निघाले आणि त्याच्या डोनेशनवर तुमचं ॲडमिशन सुरू. म्हणजे जे सरकारी फुकट तुम्हाला ॲडमिशन मिळत होतं, मेरिटवर मिळत होतं, त्याच्यामध्ये पैसे घेऊन ॲडमिशन ही प्रथा सुरू झाली, ती प्रतिष्ठित झाली, ती शाळेपर्यंत गेली. आणि मराठी शाळा ज्या चांगल्या होत्या, चांगल्या इमारती होत्या, पेन्शन मिळत होते शिक्षकाला, पगार व्यवस्थित होता, स्केल चांगलं होतं, अशा शाळा बंद कशा होतील आणि प्रायव्हेट शाळा कशा सुरू राहतील आणि नफा कमवणाऱ्यांना नफा किती अधिक होईल, या पद्धतीनं शिक्षणाचं मार्केटिंग आहे.